ही संघटित गुन्हेगारीच आहे. ह्याचं तुम्हाला एक ऑफिशियली उत्तर देतो की आत्तासुद्धा मी प्रामुख्यानं म्हणतो की जे पदाधिकारी आहेत पक्षाचे, ज्या पक्षाच्या कार्यालयात ह्या सगळ्या मिटिंगा व्हायच्या, आता देखील पक्षाचे कार्यालयातले काही लोक ज्यांच्याकडे पद आहेत तालुक्याचे, लाडकी बहीण योजनेचं पद आहे, जे जवळीक आहे ह्यांच्यासोबत, हे सगळे लोक ह्या कोर्टाच्या एरियामध्ये किंवा कोर्टात प्रामुख्याने येतात. म्हणजे हे किती मोठं जाळं आहे आणि हे जाळं कोण तोडू शकतं आहे आणि कुणी तोडलं पाहिजे ह्याचं उत्तर वारंवार मी दिलेलं आहे. की माझी विनंती आहे आपले जे आपल्या राज्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत अजितदादाला आज हात जोडून विनंती आहे की आरोपींचं समर्थन करणाऱ्या लोकांना कमीत कमी पदावर ठेवू नका, त्यांना पदावरून पदमुक्त करा आणि ह्यांना आरोपीच्या टोळीमध्ये सामील होत्या. मग त्यांना जो कायदा आहे तो कायदा बघून घेईल त्यांना काय करायचं ते. ही संघटित गुन्हेगारीच आहे. ह्याचं तुम्हाला एक ऑफिशियली उत्तर देतो की आत्तासुद्धा मी प्रामुख्यानं म्हणतो की जे पदाधिकारी आहेत पक्षाचे, ज्या पक्षाच्या कार्यालयात ह्या सगळ्या मिटिंगा व्हायच्या, आता देखील पक्षाचे कार्यालयातले काही लोक ज्यांच्याकडे पद आहेत तालुक्याचे, लाडकी बहीण योजनेचं पद आहे, जे जवळीक आहे ह्यांच्यासोबत, हे सगळे लोक ह्या कोर्टाच्या एरियामध्ये किंवा कोर्टात प्रामुख्याने येतात. म्हणजे हे किती मोठं जाळं आहे आणि हे जाळं कोण तोडू शकतं आहे आणि कुणी तोडलं पाहिजे ह्याचं उत्तर वारंवार मी दिलेलं आहे. की माझी विनंती आहे आपले जे आपल्या राज्याचे